काय सदा काय चाललंय? बसा ना बसा. झाला का चहा पाणी? हो ना एवढा सकाळी सकाळी मी रिकाम्या पोटी चहा नाही पित. मग रे काय आहे तुला पार? आता थंडीचे दिवस आहे नाना. मी शेतातून आवळा आणतो, ओली हळद आणतो, आला आणतो आणि 2 लसणाच्या पाकळ्यांसोबत यांना मिक्सर मध्ये टाकून फिरवून घेतो आणि याचा मी ज्यूस पितो नाना. हे नवीनच आहे रे बाबा. हो नाना, आपल्या जिभेला काय आवडतं त्याच्यापेक्षा आपल्या शरीराला काय आवश्यक आहे याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. ते जाऊ द्या, तुमचं लागवडीचं कुठपर्यंत आलं? तुमचं कांद्याचं रोप तर झालंय ना तयार? रान रेडी करून ठेवलेलं आहे. 4 दिवसांनी लागवड आहे. ती पाण्यात करायची का कोरड्यात हे समजून घेण्यासाठी आलोय तुझ्याकडे, ते पण रपारप. हे बघा नाना, सगळ्यात अगोदरची गोष्ट म्हणजे पिकाच्या लागवडीच्या अगोदरची जी प्रक्रिया असते तिला आपण कधीच फाटा द्यायचा नाही. आता कांदा लागवडीची सगळ्यात चांगली पद्धत म्हणाल तर तयार केलेलं जे काय आपलं रान आहे ते अगोदर ओलवून मग वापश्यावर त्यात 15 सेमी अंतरावर 5 सेमी खवलीवर रेगोटा मारायच्या आणि 10 सेमी अंतरावर यात कोरड्यावर लागवड करायची आणि जे काही रोपांची आपली मुळं आहेत त्यावर आपण माती टाकल्याची बरं का. तसंच नाना, जशी जशी आपली लागवड पूर्ण होते तशी तशी त्या रोपांना पोच पाणी द्यावं लागतं. त्याच्यामुळे आपल्या रोपांना कमीत कमी शॉक बसतो आणि त्यांची मरतूक पण होत नाही नाना. आता ओलवलेल्या शेतात लागवडीपूर्वी आणि उगवणीपूर्वी काम करणाऱ्या जर आपण तणनाशकांचा वापर केला तर आपल्या जमिनीतले जे काही तण आहेत हे उगवणीपूर्वीच नष्ट होऊन जातात आणि याचा सगळ्यात जास्त फायदा आपल्या शेतकऱ्यांना होतो नाना. अरे सदा, मी तर नेहमी पाण्यातच लागवड करतो, तीच मला सोपी वाटते, ते पण रपारप. हे बघा नाना, ओल्यातल्या लागवडीचे फायदे आणि तोटे दोघी पण असतात. आजकाल मजुरांच्या तुटवड्यामुळे मजूर काय करतात तर लागवडीमध्ये खूप घाई करतात आणि याच्यामुळे आपलं जे काही योग्य लागवडीचे जे अंतर असतं ते साध्य होत नाही आणि याच्यामुळे आपले कमकुवत रोपं पण लावले जातात. आणि तसं जर पाहिलं नाना तर मजुरांच्या पायामुळे जमिनी ओल्यात तुडवली जाते. ओल्यात रोप लावताना आणि जमिनीत दाबताना ते खराब होऊन त्यांची नांगी पडू शकतात आणि याच्यामुळे आपल्या रोपांची संख्या पण कमी होऊ शकते नाना. अरे सदा, कोरड्यात लावून पाणी नंतर दिल्याने काही फरक पडणार आहे का? ते पण रपारप. हे बघा नाना, या पद्धतीत फक्त पाणी लेट होण्याचा धोका असतो. आता जर आपण लागवडीनंतर लगेच जर पाणी दिलं तर आपल्याला कोरड्यात लागवड करायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर पाणी आपल्याला द्यायला लेट झालं तर त्या रोपांची डिहायड्रेशन होऊ शकतं आणि त्यांची मरतूक पण होऊ शकते. पण आपण या सगळ्यांची जर आपण काळजी घेतली तर आपण कोरड्यात पण लागवड करू शकतो. आता म्हणजे काय की आपण लागवड कोणत्या पण पद्धतीने केली पण आपलं ध्येय आणि उद्देश पाहिजे ते म्हणजे संख्या नियोजन. कळालं का नाना? पटलं सदा तुझं. झालं का तुझं मोटरीचं काम? चल जाऊ आपण. उचल रपारप.